आता काल मला महापालिकेचे अजेंडा हाती आलेला आहे. त्याच्यामध्ये आयुक्तांकडून आलेल्या प्रकरणामध्ये जे 7 जागा बाबतीमध्ये BOT तत्त्वावर देण्यात येणार आहे हे कळताच जे आपल्या पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने खरं पाहता गेलं तर आयुक्तांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे होता. न करता त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न ह्याच्यामध्ये केलेला आहे. ह्याच्यामध्ये स्पष्ट होत आहे. मुळात अंतिम महापालिकेपुढे आलेले नाही. अजून आणण्याचा आम्ही अनेक वेळा प्रयत्न केलो. अजून करण्यात आलं की आम्ही शासनाकडे पाठवलं म्हणले तर शासन अजून अंतिम मंजूर न घेता या जागा विल्हेवाट करणे म्हणजे उंटावर बसून शेळ्या राखण्याचा प्रकार आहे हा. खरं तर महापालिका प्रशासन तर सगळ्या कायदेशीर बाबी हे करून ह्या गोष्टी केली पाहिजे होती. तसे न करता घाई गडबडीने दिलेले प्रकरणं आम्ही वास्तविक पाहता जे 7 प्रकरणं ह्याच्यामध्ये जागेचा उल्लेख आहे. असं तर नियमामध्ये म्हणलं जातं की रेसिडेन्शियल झोन आणि फायर ब्रिगेडचे झोन तर कुठल्या स्तरात आरक्षण उडत नाहीत. ह्या गोष्टी हे आरक्षण कसे उठणार आहे हे एक प्रश्नचिन्हच आहे. ह्याच्यापुढे आम्हाला विचार करण्यात आले. त्या गोष्टीवर सविस्तर पार्टी मिटिंगमध्ये आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू आणि विशेषतः ज्या कायद्याच्या चौकटी राहून ही केली पाहिजे. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जो नियमावली म्हणजे अनेक लोक आरक्षण उठल्यावर सूचना हरकती देत होते. अनेक लोकांचे अजून काही आरक्षण आले नाही आणि ह्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे मंजूर विकास आराखड्या अनुसार जागेवरील आरक्षण आणि प्रारूप विकास आराखड्या जागेवर दोन्हीकडे सेम आहे. याचा अर्थ काय होतो अजून शासन देखील ह्या गोष्टीची मान्यता दिलेली नाही. पण ह्या लोकांनी ह्या 7 जागा केवळ 7 जागाचं आरक्षण उठवण्यासाठी हे केलेले प्रकार आहे असं मला वाटतं. असं म्हणण्यापेक्षा पालिका पदाधिकाऱ्यांना मी विनंती करणार आहे की जे काही कायदेशीर बाबी ह्याच्यामध्ये आहेत ते न करता प्रशासनाने ह्या बाबतीमध्ये विचार केलेला आहे. कारण आम्ही सातत्याने गेल्या महिन्याखाली देखील आम्ही म्हणलो होतो. आपण पहिल्या जनरल बोर्डामध्ये म्हणलो होतो महापालिकेचा आपला अंतिम आराखडा म्हणजे DP प्लॅन महापालिकेचे सर्वसाधारण सगळं पुढे आणणं हे फंडामेंटल राईट आहे आपले आणि आपली ते अधिकार आहे. असं न करता त्यावेळेस उत्तर देण्यात आलं की प्रशासनाकडे आम्ही हा विषय पाठवलेला आहे म्हणजे शासनाकडे पाठवलेला आहे. तरी देखील माननीय महापौर असेल सभागृह नेता असेल ह्या काही गोष्टी जे आपल्याला माहिती आहे की अनेक सोलापूर शहरामध्ये अनेक गेल्या कित्येक वर्ष काय फायर ब्रिगेड असू द्या पोस्ट असू द्या ह्या आरक्षण उठले जात नाही सर. तरी देखील ह्याने ह्याच्यामध्ये फायर ब्रिगेडची जागा देखील उल्लेख केलेला आहे. काही रेसिडेन्शियल झोनमध्ये ते आरक्षण उठत नाही सर. माझी विनंती राहणार आहे महापौरांना सभागृह नेत्यांना ह्या काय असल्या वादग्रस्त जागेवर न करता पुनश्च विचार करून ह्या गांभीर्याने जे शासनाच्या नियमाच्या अधीन राहून जर काम केलं तर ते फार सुंदर आहे. ती पार्टी मिटिंगमध्ये कारण भारतीय जनता पार्टी आपली पार्टी मिटिंगमध्ये ह्या गोष्टीचा आम्ही निश्चित ह्या गोष्टीचा म्हणजे उलगडा करणार आहे आणि बोलणार आहे आणि विनंती देखील करणार आहे महापौरांना सभा नेत्यांना की ह्या काही प्रशासकीय बाबीमध्ये जी अनियमितता आहे ह्या नियमावलीमध्ये आणि नियमात राहून नियमाच्या अधीन राहून काही काम करत आणि आम्हाला या योजनेला विरोध नाही आहे. पण ज्या पद्धतीने ही जे 7 जागेचे आरक्षण न उठवता अंतिम मंजुरी न घेता हे जे घाट घालण्यात आलेलं आहे वास्तविक झाल्यास उद्या आम्हाला अनिवार्य ह्या गोष्टी सभागृहापुढे देत असताना पण नंतर सभा संपल्यावर ह्या गोष्टी त्यांनी त्या 2 ओळीमध्ये लिहून पाठवणार. सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यामुळे ही आरक्षण उठवून पुन्हा परस्पर फक्त 7च जागा आरक्षण उठवून त्यांनी ह्या गोष्टी घडवणार आहेत. ही गोष्टी न करता सोलापूर जनतेला अनेक लोकांच्या 20 वर्षामधून जे आरक्षणमध्ये जे लढा देत आहेत त्यांच्यावर केलेला हा अन्याय आहे. 100% केले पाहिजे. ह्या गोष्टीमध्ये ऑलरेडी शासनाने ह्याचे भागभांडवलाची पूर्तता केलेली आहे. वर्ल्ड बँकने केलेली आहे. महापालिकेच्या हिश्श्यातनं जो 350 कोटी रुपयाच्या भरण्यासाठी ह्या BOT तत्वावर ज्या 7 जागाचा हे प्रकरण करणार आहेत. खरं वास्तविक पाहता आपण गेल्या 4 वर्षापासून GI प्रणालीमधून जे काम थांबलेलं आहे. आपल्याला महापालिका उत्पन्न सोर्सामध्ये अनेक बाबी आहेत सर. हे पैसे रक्कम भरू शकलो असतो. अजूनपर्यंत आमच्या अनेक सदस्यांनी आपल्या महापालिकेच्या ज्या डिपॉझिट आहेत त्याचे उल्लेख देखील 43 मध्ये आपण प्रश्न विचारतो त्याचं उत्तर देखील दिलं जात नाही. दिलं तर काय देतात फक्त ह्या वर्षाच्या 60 कोटी रुपये. माझा प्रश्न आहे आयुक्तांना किंवा त्या प्रशासनाला की आजपर्यंत आपण महानगरपालिकेतल्या किती ठेवी आहेत त्याचा उल्लेख केला. मला वाटतं की अनेक आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सन्मान्य पालकमंत्र्यांनी आपल्या इथल्या स्थानिक आमदारांना सर्वांना एकत्र घेऊन ह्या गोष्टीसाठी महापालिका अनेक
पदाधिकारी व प्रशासन ह्या लोकांनी शासनाकडे पाठपुरावा करून ह्या निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा केला तर फार वावगं म्हणजे फार उत्तम राहील. आणि वास्तविक पाहता महापालिकेतल्या अनेक डिपॉझिट आहेत त्यांनी सांगत नाहीत. अनेक लोक म्हणत असतात की 300 कोटी आहेत, 400 कोटी आहेत, त्याच्यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. तर आपल्या ठेवी देखील आपण ह्या गोष्टीचं मोडून जर आपण ह्या योजनेला काम करत असतात तर मी अनेक केली पाहिजे. अन्यथा जे आपण गेल्या 5 वर्षापासून GI प्रणालीमध्ये ज्या आपण जे काम थांबलेलं आहे की अनेक प्रॉपर्टी जे आपण ह्याच्या आधिपत्याखाली उत्पन्न भावीवर वाढ होण्यासाठी ही जर केली असती तर आज ही वेळ आली नसती असं मला म्हणायचं आहे.